नमस्कार, जय हिंद. तर आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण टेक्निशियनमध्ये ज्या काही वॅकन्सीज येणार आहेत त्याबद्दल डिटेल जाणून घेणार आहोत. जसं की बघा, आपल्याला एक आकृती डायग्राम मिळते, म्हणजे काय की किती रिक्त पदे आहेत आणि त्याच्यानुसार तुमच्या किती वॅकन्सीज येऊ शकतात, तुमचे किती झोन्स आहेत आणि झोन वाईज तुमच्या काय काय वॅकन्सीज आहेत. तर टेक्निशियन 2026 यामध्ये तुमचं ग्रेड 1 असतं आणि ग्रेड 3 असतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण झोन वाईज वॅकन्सी बघणार आहोत, एज लिमिट बघणार आहोत, तुमचं फी स्ट्रक्चर बघणार आहोत. त्यामुळे ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला जात आहे, तुमच्याच मागणीतून. तर 2026 टेक्निशियन RRB टेक्निशियन भरती यामध्ये किती वॅकन्सीज आलेल्या आहे? 6000 प्लस पदांसाठी. ठीक आहे. 6000 पेक्षा जास्त पदांसाठी ही वॅकन्सी आलेली आहे, ग्रेड 1 आणि ग्रेड 3ची. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया झोन वाईज वॅकन्सी कशा कशा इथे दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता रेल्वे झोन मी तुम्हाला इथे दाखवते आहे आणि वॅकन्सीज दाखवते आहे, तुम्ही एकदा व्यवस्थितपणे बघायचं आहे. ठीक आहे. बघा, दिसतंय का? सगळ्यांना व्यवस्थित दिसतंय? सेंट्रल रेल्वे बघा, सेंट्रल रेल्वे तुम्हाला इथे दिलेला आहे मुंबई. याच्यामध्ये 870 वॅकन्सीज आहे. आता इथे रेल्वे दिलेली आहे तुम्हाला नॉर्थ साईड 701 तिथे जागा आहे. साऊथर्न रेल्वे दिलेली आहे तिथे 785 जागा आहे. साऊथ ईस्टर्न रेल्वे दिलेला आहे कोलकाता, इथे 576 जागा आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुमचे झोन आहे. जर तुम्हाला इथे ते फॉर्म फिल करायचा असेल तर किती त्यामध्ये वॅकन्सी आहे? नॉर्थर्न रेल्वेसाठी 548, वेस्टर्न रेल्वेसाठी 544 जागा, साऊथ सेंट्रल रेल्वेसाठी 368 जागा तुमच्या असणार आहे. ईस्टर्न रेल्वे म्हणजे कोलकातासाठी 291 जागा असणार आहे. नॉर्थ सेंट्रल रेल्वे यासाठी 268 म्हणजे अलाहाबादसाठी 268 तुमच्या इथे जागा असणार आहे, वॅकन्सीज असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दिलंय साऊथ वेस्टर्न रेल्वे. ठीक आहे. याचे 240 जागा आहे. वेस्ट सेंट्रल रेल्वे जबलपूर, यामध्ये भरपूर फॉर्म फिल केले गेले होते लास्ट टाइम जबलपूरमध्ये सुद्धा, पण आता तिथे 231 वॅकन्सी आलेली आहे. आता मी ही झोन वाईज वॅकन्सी सांगते तुम्हाला, पण आता तुमच्या पोस्ट वाईज म्हणजे तुमची जी कास्ट आहे, तुमची जी पोस्ट आहे, आता तुम्ही समजा टेक्निशियनमध्ये ग्रेड 1 साठी भरताय का ग्रेड 3 साठी भरताय, मग त्या पोस्टसाठी, तिथल्या त्या पोस्टसाठी तुमच्या कॅटेगरीमध्ये त्या झोनमध्ये किती जागा आहे हे बघून तुम्ही फॉर्म फिल करा. ठीक आहे. फॉर्म कधी सुरू होणार आहे काय हे पण मी डिटेल तुम्हाला सांगेल, पण ती आपल्यापर्यंत एकदम करेक्ट पोहोचल्यानंतर, बरोबर, ही वॅकन्सी तुमची 100% येणारच आहे टेक्निशियनमध्ये. तर व्यवस्थित झोन पहिले बघून घ्या की कुठल्या झोनमध्ये किती जागा आहे. तर नॉर्थ वेस्टर्न रेल्वेमध्ये जयपूरमध्ये 199 जागा आहे. ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये 186 आहे. नॉर्थ ईस्टर्न रेल्वेमध्ये म्हणजे गोरखपूरमध्ये 169 जागा तुमच्या इथे दिसत आहेत. त्याच्यानंतर बिलासपूरमध्ये 90 आहे आणि नंतर तुम्हाला 499 जागा BLW ICF साठी दिसत आहे. टोटल बघा, आपल्याला हेच पाहिजे होतं, टोटल पदांची किती वॅकन्सी आहे, टोटल किती वॅकन्सी आली आहे? 6565. ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट. काही जण मला विचारत आहे, काही स्टुडंट, की मॅडम किती वॅकन्सीज आहे टेक्निशियनमध्ये, किती वॅकन्सीज आहे आणि आम्हाला झोन पण सांगा. ठीक आहे. तर मी आता सध्या तुम्हाला झोन वाईज वॅकन्सी जरी सांगितली तर तुमच्या कास्ट वाईज वॅकन्सी सुद्धा मी आणणार आहे लवकरच. ओके. तर हे तुमचे होते झोन. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत यामध्ये एज लिमिट काय असू शकतं. ठीक आहे. आता फॉर्म कोणी कोणी भरायचा बरं? तर बघा, आता मेन्शन इथे दिले आहे की तुम्ही कमीत कमी 18 वर्षांचे पाहिजे. तुम्हाला जर हा फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्ही किती वर्षांचे पाहिजे? कमीत कमी तुमचं एज जे आहे ते किती पाहिजे? 18 वर्षाचे तुम्ही पाहिजे. ठीक आहे. 18 वर्षाचे तुम्ही पाहिजे. आता जर तुम्ही एज लिमिट ऑफ अप्लाय फॉर टेक्निशियन ग्रेड 1, ठीक आहे, ग्रेड 1 साठी सिग्नल पोस्ट ग्रेड 1 साठी तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचं एज आहे 18 ते 33 वर्ष. तुम्ही 18 वर्षाचे पाहिजे तर 33 वर्षांच्या आतमध्ये असाल, 33 तुमचं रनिंग असेल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकता. 33 होऊन गेला असेल तर फॉर्म फिल नाही करू शकत. ठीक आहे. तेच जर तुम्ही टेक्निशियन ग्रेड 3 साठी जर करत असणार आहात तर तुम्हाला अजून 3 वर्ष कमी होतात. इथे 18 ते 30 वर्षापर्यंतच इथे तुम्हाला दिलेलं आहे. ॲक्च्युली हे जनरलचं सांगते मी तुम्हाला. यामध्ये बाकी ज्या कॅटेगरीज येतात त्याचं एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळतंच तुम्हाला. ओके. तर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे टेक्निशियन ग्रेड 3 साठी फॉर्म भरत असाल तर 18 ते 30 मध्ये तुम्ही हवे आहात. जर तुम्ही 1 साठी फॉर्म भरताय ग्रेड 1 तर 18 ते 33 वर्ष तुमचं काय पाहिजे? एज पाहिजे. लक्षात आलंय?
म्हणजे कोण कोण फॉर्म भरू शकतं, ठीक आहे. फी स्ट्रक्चर बघा कसं असणार आहे याचं. जर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, तुमची जर एखादी कॅटेगरी आहे जसं की SC ST आहे, एक सर्व्हिसमॅन, PWF फिमेल, त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर वगैरे जर तुम्ही असाल, कुठल्या तरी मायनॉरिटीमध्ये जर तुम्ही येत असाल तर तुम्हाला फक्त 250 रुपये फी इथे लागणार आहे, ठीक आहे. फक्त किती फी लागणार आहे इथे? 250 रुपये तुमची इथे फी लागणार आहे जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये बेसत असाल तर. पण तेच जर तुम्ही अदर कॅटेगरीमध्ये म्हणजे आउट ऑफ दिस फी, आता तुम्हाला बघा इथे 500 रुपये फी लागेल. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये आहात, ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 500 रुपये लागेल. आता इथे बघा ह्या जे कॅटेगरी आहे यांनी 250 रुपये फी भरली, यांनी एक्झाम दिली की यांना 250 रुपये रिफंडेबल आहे, रिटर्न येऊन जातात पूर्ण. हे बघा रिफंडेबल आहे. तुम्ही जेव्हा पण एक्झाम द्याल तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आपल्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, तुमचा अकाउंट नंबर टाकायचा. नाही तर तुम्ही जिथे फॉर्म फिल करायला जाल सायबर कॅफेमध्ये तर तो त्याचा अकाउंट नंबर टाकला तर फी त्याला जाईल. म्हणजे तुम्ही भरलेले 250 रुपये पण आणि तिकडनं आलेले 250 रुपये 500 रुपये त्याचा फायदा, हो ना. तर तसं नाही करायचं, आपला अकाउंट नंबर टाकायचा. अदर कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल, तुमचे इथे काय आहे 500 रुपये फी आहे. याच्यापैकी तुम्हाला किती अमाऊंट 400 रुपये परत मिळतील. समजा तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहात, ठीक आहे. म्हणजे जनरल कॅटेगरीमध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला 400 रुपये परत मिळतात. म्हणजे तुम्हाला इथे फक्त परीक्षेची फी 100 रुपये लागते. बाकी कॅटेगरीवाल्यांना पूर्ण 250-250 रिटर्न भेटून जातात, ठीक आहे. समजलंय? इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता बघूया आपण सिलेक्शन प्रोसेस. आता सिलेक्शन प्रोसेस यांची कशी होणार आहे टेक्निशियनसाठी, ठीक आहे. तर बघा सगळ्यात पहिले तुमची काय होईल, कम्प्युटर बेस्ड एक्झाम होईल, ठीक आहे. एक्झाम होईल त्याच्यामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन असणार 100 मार्कासाठी, ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग सोबत. असं नका समजू की आम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही वगैरे, तर तुम्हाला इथेही निगेटिव्ह मार्किंग 100% असणार आहे, ठीक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं इथे घेतलं जाईल की तुमचं डॉक्युमेंट सगळे व्हेरीफाय केले जातील आणि त्यानंतर तुमचं मेडिकल चेकअप होईल, ठीक आहे. आता मेडिकल चेकअप जे आहे त्यामध्ये पूर्ण पोलीस भरतीसारखं मेडिकल चेकअप होईल का, तर तसं नाही आहे. इथलं जे मेडिकल असतं ते पोलीस भरती किंवा अदरपेक्षा वेगळं आहे, ठीक आहे. इथे बघा मेडिकल एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड, फायनली सिलेक्ट द कॅन्डिडेट्स. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन इथे होईल, ठीक आहे. समजलंय? म्हणजे पहिले काय होणार आहे तुमची एक्झाम, पहिले काय होईल तुमची एक्झाम घेतली जाईल, त्याच्यामध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या एक्झाममध्ये 1/3 निगेटिव्ह मार्किंगसुद्धा होणार आहे. त्यानंतर इथे डॉक्युमेंट तुमचे सगळे बघितले जातील आणि जेव्हा तुम्ही RRBचे फॉर्म भरतात ना तर तेव्हा तुम्हाला सेंट्रल लेवलचे डॉक्युमेंट लागतात, जे की मी तुम्हाला भरपूर वेळ सांगितलेलं आहे. तर तुमचे डॉक्युमेंट किती क्लिअर आहे ते सगळे इथे व्हेरीफाईड होतील. देन तुमचं मेडिकल इथे घेतलं जाईल, मेडिकल चेकअप इथे केलं जाईल. आता बघूया आपण एक्झाम पॅटर्न, ठीक आहे. आता आपण काय बघणार आहोत, एक्झाम पॅटर्न बघणार आहोत. आता ग्रेड 1साठी ग्रेड 1 सिग्नल याच्यासाठी आपण काय बघतो, टेक्निशियनचं एक्झाम पॅटर्न बघणार आहोत, ठीक आहे. तर बघा तुम्हाला कुठले कुठले विषय येतात. सब्जेक्ट आहे जनरल अवेअरनेस, त्यानंतर आहे रिझनिंग. लक्ष द्या व्यवस्थित, तुम्हाला काय काय सब्जेक्ट आहे ते जाणून घेऊया. सगळ्यात आधी जनरल अवेअरनेस असणार आहे तुमचं किती मार्क्सला, 10 मार्क्सला असणार आहे. टोटल मार्क्स 10, प्रश्न 10. त्यानंतर रिझनिंग किती मार्काला आहे, 15 प्रश्न 15 मार्काला. नंतर आहे बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन. तुम्हाला बेसिक कम्प्युटरचा इथे थोडाफार अभ्यास करायचा आहे. कम्प्युटर ॲप्लिकेशन जे बेसिक असतात, खूप हाय लेवलचं विचारत नाही, ठीक आहे. तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर बघा कम्प्युटरला तुम्हाला बाकी सगळ्यांपेक्षा जास्त मार्क्स आहेत. 20 प्रश्न 20 मार्क्ससाठी असणार आहे. मॅथेमॅटिक्स 20 प्रश्न 20 मार्क्स. त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग सायन्सला 35 क्वेश्चन येणार आहे 35 मार्क्ससाठी. तर इथे तुमचं सायन्स व्यवस्थित पाहिजे आणि सायन्स व्यवस्थित करण्यासाठी आपण दररोज टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे ह्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर घेतो. लाईव्ह लेक्चरला प्रेझेंट राहाल तर तुमचा इथला 40% सिलेबस कंप्लीट होऊन जाईल फक्त यूट्यूबला लेक्चर करून, ठीक आहे. आणि हे 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 90 मिनटं, ठीक आहे. आय होप समजतं आहे तुम्हाला. 90 मिनटं इथे तुम्हाला काय होणार आहे, मिळणार आहे. हे कशाचं बघितलं सिलेबस आपण, 1साठी ग्रेड 1 टेक्निशियन ग्रेड 1साठी आपण हे बघितलं. देन आता आपण पुढे बघणार आहोत ग्रेड 3चा एक्झाम पॅटर्न म्हणजे काय, व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल. जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे की 1/3 निगेटिव्ह मार्किंग ऑब्वियस असणार आहे. 90 मिनिटाचा तुम्हाला इथेही वेळ दिलेला आहे.
पण 1/3 निगेटिव्ह मार्किंग सोबत. इथे दिसतंय बघा 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. सेम आहे. मॅथेमॅटिक्सचे मार्क्स बदलले. तिथे 20-20 मार्काला होतं, पण जेव्हा तुम्ही ग्रेड 3 साठी बघतात त्यावेळेस तुमचे मार्क्समध्ये इथे चेंजेस झालेले आहे. बघा मॅथेमॅटिक्सचे 25 प्रश्न 25 मार्क्स, नंतर रिझनिंगचे पण सेम 25 प्रश्न 25 मार्क्स. इथे चेंज झालेला आहे. जनरल सायन्स इथे तुम्हाला कम्प्युटर नाही आहे. ग्रेड 3ला कम्प्युटर इथे दिलेलं नाही आहे. ग्रेड 1साठी सिग्नलसाठी कम्प्युटर आहे. ठीक आहे. आता जनरल सायन्सचे प्रश्न बघा वाढले, मार्क्स वाढले 40. ठीक आहे. इट इज इम्पॉर्टंट. म्हणजे जर तुम्हाला टेक्निशियन पास व्हायचं असेल तर सगळ्यात जास्त फोकस हा या 40 मार्कांवरती करायचा आहे, कारण तुम्हाला ग्रोथ देणारा आणि तुमचं मेरिट वाढवणारा हा एकच सब्जेक्ट आहे तुमच्याकडे. बाकी तुम्ही कवर कराल, पण हे डायरेक्ट 40 मार्क्स आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मागच्या टाईमाला म्हणजे लास्ट इयरमध्ये जे पेपर टेक्निशियनचे दिले होते त्यांनी पण आपल्या यूट्यूब चॅनलवरचे बरेचसे लेक्चर म्हणजे डेलीचे लेक्चर केल्यानंतर आपले प्रश्न सॉल्व केले होते. 40 मार्कासाठी सायन्स येतं, त्यापैकी 38 प्रश्न ते मुलं सॉल्व करू शकले यूट्यूब लेक्चर करूनच. त्यासाठी व्यवस्थित यूट्यूब लेक्चरला अटेंड करा, बॅच जॉईन करा. ठीक आहे. म्हणजे हे 40 मार्क कंप्लीट तुमचे होऊन जातील, कारण आपल्याकडे 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे. आपल्याला तुक्का मार हे करायचं नाही आहे इथे, कारण निगेटिव्ह मार्किंगमध्ये तुक्के बिक्के मारले जात नाही, नाहीतर मग आपण पास होऊ शकत नाही. तर जनरल सायन्स जे आहे ते 40 प्रश्न 40 मार्कासाठी तुमच्या इथे असणार आहे. जनरल अवेअरनेस ज्याच्यामध्ये जी के येतं, हिस्ट्री, पॉलिटी, करंट अफेअर्स, स्पोर्ट्सबद्दल येतं, ते 10 प्रश्न आहेत 10 मार्क्ससाठी. टोटल इथे पण तुमचे 100 प्रश्न 90 मिनटं तुम्हाला इथे मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं आहे, एक्झाम पॅटर्न बघितला आहे. आता बघूया याचं सॅलरी स्ट्रक्चर काय असतं. सगळं बघितलं आपण, झोन वाईज वॅकन्सी वगैरे बघितली आहे. आता डिटेलमध्ये याची सॅलरी कशी मिळणार बाबा तुम्हाला, तर याचं इनिशियल पे वगैरे बघा. RRB टेक्निशियन सॅलरी स्ट्रक्चर 2026 साठी. आता इथे बघा टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल, तुम्ही जर ग्रेड 1 मध्ये करत असाल, लेवल 5 ची एक्झाम येते. ही लेवल 5 ची एक्झाम आहे. तुम्ही 10th लेवलची जी एक्झाम देतात ना ती लेवल 1 ची एक्झाम असते. तुमचे लेवल जितक्या वाढतात ना हे लक्षात ठेवा, तुमची सॅलरी वाढते. आपण बोलतो ना लेवल अप व्हा. लेवल अप मीन्स व्हॉट, की तुमची सॅलरी स्ट्रक्चरही ते वाढून जातं. तुम्ही जर RRB ग्रुप D देतात तर ती लेवल 1च आहे, ती 10th बेसवर असते तुमची. ते सोडून तुम्ही ALP द्या, मग ती ग्रॅज्युएशन लेवलला निघून जाते. मीन्स काय आहे की तुमच्या ज्या लेवल वाढतात तिथे तुमचं सॅलरी स्ट्रक्चरही वाढतं. तर बघा, तर सिग्नल 1 साठी जर तुम्ही भरत असाल, टेक्निशियन ग्रेड 1 साठी, ग्रेड 1 सिग्नलसाठी भरत असाल, तर इथे तुमची सॅलरी आहे 29,200. ठीक आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला भरपूर सुविधा मिळतात. रेल्वे तुम्हाला सिक्युअर करिअर प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. त्यानंतर ग्रेड 3 लेवल 2 येते. आता लेवल 5 कुठे आणि लेवल 2 कुठे, तर तरीसुद्धा असं मी नाही म्हणत आहे की तुम्ही लेवल 2 पण देऊ नका. एकदा तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये फक्त जॉईन व्हा. एकदा जर तुम्ही गेले तर डिपार्टमेंटल एक्झाम देऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. तुमचं ग्रोथ होऊ शकते तिथे. ठीक आहे. लक्षात येते. तर लेवल 2चं पे जे आहे ते आहे 19,900. म्हणजे तुम्ही 20 पकडा. ठीक आहे. 20,000 इथे येणार, 29,900 तिकडे तुमचे वाढले. ठीक आहे. आय होप तुम्हाला आजचं हे लेक्चर समजलं असणार आहे. तर आजच्या आपल्या ह्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे पूर्ण झोन वाईज वॅकन्सी. RRB टेक्निशियन 2026 मध्ये येणारी जी भरती आहे, जी वॅकन्सी आहे ती आहे 6,000 प्लस पदांसाठी. 6,565 काहीतरी पदं आहेत आपली टोटल. यासाठी ही वॅकन्सी आली आहे. याच्यामध्ये ग्रेड 1 अँड ग्रेड 3 याच्यासाठी तुम्ही फॉर्म फिल करणार आहे. आपण एज लिमिट बघितलेलं आहे, फी स्ट्रक्चर बघितलेलं आहे, झोन वाईज वॅकन्सी बघितलेली आहे, सॅलरी स्ट्रक्चर बघितलेलं आहे, एक्झाम पॅटर्न बघितलेला आहे. सो याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितली आहे. आणि अजून पेपर कसे होतील, त्याचा डिटेल सिलेबस कसा असणार आहे, सायन्सचा सिलेबस कसा असणार आहे, कशी लेवल असणार आहे एक्झामची, त्यासोबत हे जे ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते कधी सुरू होणार आहे हे सगळं जाणून घेऊया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लेक्चर आवडल्यास लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे. प्रत्येकाने सेशनला लाईक करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक्यू.